नमस्कार मंडळी. तर मी पर्यटनवीर. मी आज तुमच्यासाठी एक अनोखा असा खास सफर घेऊन आलो आहे. म्हणजे अशा ठिकाणी आपण चाललो आहे जिथं म्हणजे आपल्या स्वराज्याच्या राजधानीकडे चाललो आहे. म्हणजे स्वराज्याची राजधानी म्हणजे आपल्या रायगडकडे चाललो आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिथं स्वराज्य घडवलं त्या भूमीवर आपण चाललो आहे. तर चला आता आपण सोबत जाऊया. तर असं तुम्ही सोबत या आमच्या. आता आम्ही निघतोय अजून मित्र भेटत जाणार आणि जेवढे पण जसं मी इंस्टाग्रामला सगळ्यांना म्हणजे मेन्शन मी स्टोरी टाकली होती की जे इंटरेस्टेड असतील त्यांनी ह्या. तर आता भरपूर जण आम्हाला जॉईन झाले. तर जेवढे जॉईन झाले तसे तुम्हाला आम्ही भेटवतो पुढं. आणि असाच आता जो सफर चालू करतोय तो आता स्टार्ट करणार आहे. तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर चाललोय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला सोबत आता पुढं भेटू. नमस्कार मंडळी, मी पर्यटनवीर. तर आता आम्ही आलोय स्वारगेटपासून विठ्ठलवाडी या ठिकाणी. विठ्ठलवाडी या ठिकाणी एक मित्र भेटलाय, त्याला आम्ही आता भेटलोय. ह्याला आता रिसिव्ह करणार. आता ह्याला घेऊन आम्ही डायरेक्ट चांदणी चौकात जाणार. चांदणी चौकात एक जण अजून वाट बघतोय. तिथनं पुढं पौडमध्ये जाणार. पौडमध्ये अजून 2-4 जण वाट बघतात. तर असं कनेक्ट करत तुम्हाला भेटू. तर चला, तुम्हाला आता पुढं भेटतो थोड्या वेळात. तर चला, बाय बाय. अशा प्रकारे या भाऊला घेऊन आता आम्ही चाललो डायरेक्ट. आमचा एक मित्र आहे, चौकात वाट बघतोय. इथनं 7 किलोमीटर दाखवतोय आम्हाला मॅपवर. तर आता आम्ही तिकडे चाललोय. तर इथनं डायरेक्ट आपण त्याला उचलून मग डायरेक्ट पौडमध्ये जाणार. थोडा अंधेर आहे. नमस्कार मंडळी. तर मी पर्यटनवीर. तर अशा प्रकारे आम्ही आता आलेलो आहे. कुठं आलो आपण? चांदणी चौकामध्ये. तर चांदणी चौकामध्ये एक मावळा गेला. आता किती वाजल्यापासून थांबलाय? 5 वाजल्यापासून. म्हणजे 1 तास झाला भाऊ आमचा थांबलाय. तर त्या भावाला आम्ही पहिली गोष्ट सॉरी बोलतो. या प्रकारे आता आम्ही चाललोय रायगड रवाना करायला. चलो. नमस्कार मंडळी, मी पर्यटनवीर. तर आता अशा ह्या प्रकारे पौड या रोडला आता पाऊस चालू झाल्यामुळे आम्ही आता रेनकोट वगैरे सगळं घातलंय. पावसाची रिम कसा आमचा मोर रे, तुझी माझी जोडी जमली रे. कसं आहे असं हा मोर पाऊस चालू झाल्यामुळे नाचायला लागला. बड़ा हरामी हो बेटा. तर चला असं पुढे तुम्हाला भेटतो मी. चला. अशा प्रकारे आपल्या भावाने खेकडा पकडला. चावत नाही. कसं आहे जनावर? मोर आपली शिकार करताना 1 नंबर चावणी करते. तर अशा प्रकारे भावाने खेकडा पकडलाय. असं आपल्या निसर्गामध्ये खूप सारे असे आपल्याला मित्र भेटतील. हा पण आपला एक छोटा निसर्ग मित्र आहे. बघा कसा बघतोय. चला असेच खूप सारे एन्जॉय करणार आहे आपण पुढ्यात. आता पावसाने थोडासा मागोल घातलाय त्यामुळे थोडंसं आम्ही थांबलोय. आणि आमचे काही मावळे येतात ते आपल्या रायगडवर जायला, त्यासाठी आम्ही थांबलो, वेट करतो. थोडासा लेट झाला, थोडंसं टाइम नियोजनमुळे थोडंसं लेट झालं. तर आपण तुम्हाला आता पुढे थोडं भेटत जाऊ. आणि थोडं असंच असे खूप सारे जंगली मित्र भेटतील आम्हाला. त्याच्या हातात आहे तो. क्या बोला तूने? चला भेटू आपण तुम्हाला थोड्या वेळातच. मंडळी फायनली आता आम्ही आमचे सगळे सवंगडी म्हणजे आमचे भेटलेले आहेत. तर हा गण्या आम्हाला 1 तास ह्याच्यामुळे लेट झालाय. आणि ह्याच्यासोबत ती गँग आहे तिकडं, ते चेंज करतात. आणि हे दोघं बाप भेटत. तर आमचा हा छोटा मावळा येणार आहे, रायगड चढणार आहे मस्त वेगळी सुंदर. चढणार ना?
ठीक आहे, तर तुम्हाला असंच भेटतं. आता पाऊस आहे त्याच्यामुळे मी आता काही जास्त व्हिडिओ घेणार नाही, तुम्हाला पुढे भेटतो. नमस्कार मंडळी, मी पर्यटनवीर. तर आता आम्ही चाललो रायगडला, सगळेजण आम्ही एकत्र आता भेटलो. तर इथनं आता डायरेक्ट रायगडला जायचं. तर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या भूमीवर चाललो. तर जाताना एक गर्जना. तर आता बोला, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. तर चला मंडळी, तर आता अशाप्रमाणे तामिनी या ठिकाणून आम्ही चाललो आता रायगड रवाना. पाऊस असल्यामुळे आम्ही डायरेक्ट तुम्हाला आता रायगडच्या पायथ्याशी भेटू. तर चला मंडळी. नमस्कार मंडळी, मी पर्यटनवीर. तर मी आता तामिनी घाटात एका स्पॉटला थांबलोय. तर एक स्पॉट आम्हाला असा सापडलाय की डोंगरातलं स्वर्ग तुम्हाला दाखवतो, म्हणजे स्वर्गच दाखवतो तुम्हाला. 1-2 मिनटं थांबा, बघा बॅक कॅमेरावरून तुम्हाला दाखवतो झूम करून. आवडलाच नक्की लाईक कमेंट नक्की टाका या स्पॉटला. तामिनी घाटामध्ये जाताना एक स्पॉट लागलेला आम्हाला. कसा आहे स्पॉट? एक नंबर आहे. चला मंडळी, असे खूप सारे तुम्हाला स्पॉट आल्यावर आम्ही तुम्हाला भेटू, व्हिडिओमध्ये दाखवतो. सगळे क्रिएट करून सगळे भेटेल तुम्हाला. तर खूप सारे व्हिडिओ आम्हाला पुढे आता रायगडच्या दिशेने आम्ही निघालोय. तर तुम्हाला खूप सारे व्हिडिओ जे कॅप्चर मोमेंट जे असतील ते सगळे तुम्हाला व्हिडिओमध्ये टाक. माझ्यावर एक छोटा मावळा आलाय. नाव काय? यशदीप. आपण पहिला ट्रेक कुठे गेला? हां, रायरेश्वर या ठिकाणी पहिला गड केला होता. हां, रायरेश्वर पठार या ठिकाणी खूप सुंदर असं यांनी गड तर केला होता रायरेश्वर पठार. आता रायगड त्याला खूप म्हणजे महिन्यापासून करायचं होतं. मला बोलवलं होतं मागच्या टायमाला की मला रायरेश्वर रायगड करायचं आहे. तर रायरेश्वरवरनं त्याने रायगड बघितलेला. तर पप्पांना त्याच्या बोललेलं, ते पप्पा तिकडे हेल्मेट घालून. तर त्या पप्पांना बोलला होता की मला रायरेश्वरवरनं आता रायगड जायचं आहे. तर रायगडला आम्ही निघालो आहे. तर तुम्हाला आता डायरेक्ट रायगडला गेलो भेटू तुम्हाला. आणि आधीमध्ये जे दृश्य आम्ही काढेल ते तुम्हाला व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवू. चलो बाय बाय म्हणजे. झाड पडलंय. तामिनी घाटात असले खूप सारे किस्से होत राहतात. मागच्या आठवड्यात पण एक ऍक्सिडेंट झालाय. तर तुम्ही येताय तर पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घ्या. नेहमी प्रत्येक ब्लॉगमध्ये बोलत असतो आणि सेफ्टी फर्स्ट. आहे सावळ्या घाट प्लस व्हॅली आहे ना. आणि ती कुंड व्हॅली नाही का, इथंच येते ना पूर्ण. मंडळी, तामिनी घाटात अशा प्रकारे आता ट्रॅफिक सुरू झाले. संध्याकाळपर्यंत रोड पूर्ण पॅक होतील. जशी भीमाशंकरला गर्दी होती तशीच आता इथं पण ट्रॅफिक व्हायला चालू झाले. लांबपर्यंत मोकाट रांग आहे.
कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? तामिनी घाटामध्ये एका अशा स्पॉटला थांबलेलो आहे. तर माझ्यासोबत एक हा मगाचा छोटा मावळा माझ्यासोबत. तर हा 2 शब्द सांगणार तुम्हाला. तर काय बोलतो बोल. इथनं आपल्याला अशा प्रकारे स्वर्ग सारखं दिसत आहे आणि इथून जर आपण पडलो तर तरी आपल्याला स्वर्गच दिसणार आहे. म्हणून इथं आपल्याला स्वर्ग दिसत आहे, पण जर आपण इथनं पडलो तर आपल्याला स्वर्गच दिसेल. म्हणून डोंट टेक रिस्क. डोंट टेक रिस्क. ओके. तर आपल्या छोट्या गड्याचे हे 2 शब्द होते. तर आणि छोटा गडी मोठा गडी इकडं बसलाय. म्हणजे त्याचे वडील आहेत. ते पण खूप सुंदर असे ट्रेकिंग वगैरे करत असतात. खूप आमच्याबरोबर नेहमी जॉईन होत असतात. असे खूप सारे त्यांनी गड आमच्याबरोबर केले. तर ह्यापुढे पण त्यांनी करणार. आता त्याला रायगड, मी मगाशी बोलल्याप्रमाणे जसं रायरेश्वरवरनं त्याला रायगड दाखवला होता. आता त्याला रायगडला जायचं. तर आता आम्ही त्याला रायगडला घेऊन जातो. तर चला मंडळी, असे खूप सारे दृश्य ते तुम्हाला दाखवतात. पुढच्या व्हिडिओत तुम्हाला भेटतो. हे तामिळचं नाही. नमस्कार मंडळी, पर्यटन वीर. तर चॅनल आहे पर्यटन वीर. या चॅनलला सर्च करा आणि सबस्क्राईब करा. पण आता आपले या रोडचे जेवढे पण आपले व्हिडिओ, रायगडचा जो ब्लॉग येणार आहे पुणे टू रायगड, हा जो ब्लॉग येणार आहे त्याच्यामध्ये आपलं लाईक कमेंट शेअर नक्की करा. आपला ब्लॉग कसं झाला ते पण नक्की करा. नमस्कार मंडळी, मी पर्यटन वीर. तर अशा ठिकाणी आम्ही आता तामिनी घाट पार असं पूर्ण केलं आहे. तर तामिनी घाट पूर्ण करून आता आम्ही एका हॉटेलमध्ये नाश्ता करायला सगळी मंडळी आता नाश्त्याचं वाढ बघतात. आमचा नाश्ता आता जवळपास एक 10-15 मिनटं झाला वाढ बघतो. तुम्ही गावाच्या ठिकाणी आले तर तुम्हाला हे सगळं सण करावं लागणार. तुला नाश्त्याची गरज आहे? तुला नाश्ता इथे दिसतोय रे. गजब बेइज्जती है. सध्या आम्ही या नाश्त्यावर नाश्ता ब्रेड. तुला काय 2 शब्द बोलायचे? काय नाही, आपल्या रेग्युलर स्टाईल. गले में कितने गोली लो, कितने दूर करो. कसा पॅटर्न मागं वाला पॅटर्न दाखवला, स्विगीवाला. हा तो योगीचवाला पॅटर्न दाखवला. नमस्कार मंडळी, मी पर्यटन वीर. आता आम्ही या ठिकाणी मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आहे. तर इथनं आता नाश्ता करून एक जवळपास अर्धा एक तास गेला आमचा नाश्ता. म्हणजे तो थोडा टाईम मॅनेजमेंटमध्ये थोडा टाईम गेला आहे. पण आता आम्ही डायरेक्ट इथनं तामिनीच्या डायरेक्ट टोकाला आलो. इथनं डायरेक्ट देवकुंड येतं त्या स्पॉटला थांबलो आहे. तर इथनं स्पॉटवरून डायरेक्ट आता आम्ही रायगडला रवाना होणार. तर डायरेक्ट आम्ही तुम्हाला रायगडला भेटू. तर चला मंडळी, तर आपण डायरेक्ट आता फायनली निजामपूर या ठिकाणी पोहोचलो. तर निजामपूरचं आमचे सगळे सवंगडी यायचे बाकी आहेत, त्यामुळे आम्ही निजामपूरच्या या टर्निंगला थांबलो. तर हा जो रोड येतो तो पुण्यावरनं येतो. इथनं डायरेक्ट रायगडला जातो हा इकडून. आता आम्ही थेट रायगडला जाईल. तर जसं आम्ही पुढं रायगडला जाईल तर तुम्हाला रायगडला गेला थेट पायथ्यापाशी भेटतो. पाऊस असल्यामुळे जास्त मी व्हिडिओ काढू शकत नाही किंवा ब्लॉगिंग करू शकत नाही. पण जसं जसं मला जमल तसं मी करतो आणि तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. चला निजामपूर ह्या रोडपासून जाताना एक छोटंसं आतमध्ये 2 वाटा सुटतात. ते तुम्हाला बॅक कॅमेरा दाखव. 2 वाटा सुटतात. तर ह्या साईडला जाताना किल्ले मानगड आणि ह्या साईडला जाताना किल्ले रायगड. इकडं सगळं कोकण दिवा, कावळ्या बावळ्या खिंड आणि छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थान गांगोली हे ह्या साईडला आहे. ह्या साईडला असे 2 रस्ते फुटतात
आणि इकडून जर समोरून गेलो तर इकडे साईडला आपल्याला रायगड किल्ला आहे आणि या साईडला मानगड आहे. तर नक्की या साईडला जर मानगडला जायचं असेल तर तुम्ही या मार्गे जाऊ शकता. फायनली निजामपूर इथनं 30 किलोमीटर कंप्लीट करून आम्ही आता थेट इथं पुढं पोचलो आपण आता. पाचाड या ठिकाणी पोचलेलो आहे. तर पाचाड या ठिकाणी खास करून तुम्हाला माहिती पाचाड हे कशासाठी ओळखलं जातं. पाचाड हे आपल्या जिजामातांची समाधी आहे, ते त्यासाठी ओळखलं जातं. तर जिजामातांची समाधी तुम्हाला आता मी तुम्हाला दाखवतो, ते तुम्ही बघून घ्या. पाहू शकता मित्रांनो तुम्ही जिजामाता यांची समाधी. सिंदखेडचे राजा येथील त्यांचं जन्मस्थान. तर रायगडपासून अगदी 3 किलोमीटर अंतरावरच त्यांची ही समाधी आहे पाचाड इथे. रस्त्याच्या अगदी जवळच एकदम नजदीकच त्यांची समाधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ज्यांच्यामुळे आहे, ज्यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला, अशा राजमाता जिजाऊ माँसाहेब. फायनली गाईज पायथ्याशी पोहोचलेलो आहे. मी रील मार्फत एक व्हिडिओ दाखवलं जे ह्या डेस्टिनी पॉईंटवर आम्ही पोहोचलेलो आहे. तर हे डेस्टिनी पॉईंट असं आहे की अश्मयुगन काळामध्ये जसं लोक राहायचे, तर त्या युगात जसे राहायचे त्याला महाराजांच्या काळात वाघबीळ असे म्हणतात. आणि आपल्या जिजामाता यांच्या वाड्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि खाली जे आपले दुश्मन असायचे दुश्मनावर पण लक्ष ठेवण्यासाठी वाड्याचा उपयोग व्हायचा. तर हा तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो. आता मी वाघबिळाच्या बरोबर बाहेर थांबलेलो आहे. हे बॅक साईडचा तो आपल्या पायथ्याशी जाण्यासाठी हा रोड आहे. आणि मी जसं तुम्हाला बोललो आपला जिजामातांचा वाडा ह्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी जो वाडा जो पॉईंट हा आहे आपल्या जिजामातांचा वाडा. स्वतः म्हणजे जिथे ते राहायचे इथनं लक्ष ठेवून तर नमस्कार मंडळी, मी पर्यटन वीर. तर अशा ठिकाणी आम्ही सकाळी बोलल्याप्रमाणे आपल्या स्वराज्याच्या राजधानीमध्ये म्हणजेच रायगडमध्ये आलेलो आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यापाशी. तर आता आम्ही फायनली पहिली पायरी पोहोचलो. दाखवतो चल पहिले आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंडळी, मी पर्यटनवीर. तर रायगडचा पहिला पायथा आम्ही दाखवतो. हा आहे रायगडचा पहिला पायथा. once more पर्यटनवीर 02 पर्यटनवीर 02. भाई वर चढताना तू मोटिवेट होतोय, एनर्जी पाहिजे. काय करावं लागेल, आपल्या महाराजांची गर्जना घेतली की आपल्याला मस्त पावर येते. आपले पावर काही चढले असतील त्या हिशोबाने चढायचं आपण. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव.
काय हा? अरे थंडर ना नॉन स्टॉप. फोटो काढायला ओके. हे काय आपल्याला अजून खूप चालायचं त्याच्यामुळे तू आता थांबू नको. नुसतं चालत राहा. तो अजून एक पायदा. हा दुसरा पट्टा आहे. वर. नाही रे पाहिजे ना. काय करणार इंस्टाग्रामला नमस्कार मंडळी, मी पर्यटन वीर. तुम्हाला आवडलं पण रायगड किल्ल्याच्या आपल्या दरवाजापर्यंत म्हणजे महादरवाजापर्यंत आलं. तिथून आम्ही डायरेक्ट आता बाजारपेठ म्हणजे महाराजांच्या समाधीपाशी जाईल. बाजारपेठपाशी जाणं. तिथून आम्ही आता एनर्जी स्टार्ट पाहिजे तर त्यासाठी काय बोलतो पॉवर पाहिजे. पॉवर येण्यासाठी आपण काय करतो स्टार्ट होऊया. ओके. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव.
रायगडाला आग लागली होती. 18 दिवस रायगड जवळ होता. इतकी संपत्ती होती. तर मंडळी, हा आहे हत्ती तळाव, गड चढल्या चढल्या पहिला लागणारा स्पॉट. चला. नमस्कार मंडळी, आता आम्ही आलो रायगड किल्ल्यावर जुन्या बाजारपेठेत. इथे बघा दोन्ही बाजूला दुकान होते, समोर व्यापार, मागे मालाचं गोदाम, शिवकाळण, इथं धान्य, लोखंड, वस्त्र अशा अनेक वस्तूंची खरेदी विक्री व्हायची. जणू एक छोटंसं शहरच इथं वसलेलं होतं. आज अवशेष उरलेले पण इतिहास अजूनही साक्षी आहे. आता आम्ही आलोय थेट टकमक टोकावर, जिथनं शत्रूला शिक्षा दिली जायची. ना पुढे गेला दाखवतो की आता तुम्हाला एक असा व्ह्यू दाखवतो जिथनं तुम्हाला असं बघून वाटेल की थेट स्वर्गात आलोय. बघा आमचा भाऊ रजा घेतोय आम्ही आता. रजा घेऊन आम्ही चाललेलो आहे आमच्या गावात. रायगडचा सफर झालेला. नमस्कार मंडळी, तर हा आपण आलेला आहे. आता आपण जाणार आहोत टकमक टोकाच्या वाटेने. चला तुम्हाला दाखवतोच. टकमक टोक अत्यंत थरारक असं दृश्य. इथून दिसणारा असं रायगडाचं दृश्य पाहू शकता तुम्ही संपूर्ण. तर डायरेक्ट आता टकमक टोकाकडेच जाऊया आपण. आता आलोय आपण टकमक टोकाच्या इथे. पण टकमक टोकाच्या इथली गर्दी. आता आलोय आपण टकमक टोकाच्या इथे, पण इथं टकमक टोक पाहण्याच्या ऐवजी फोटो काढण्यासाठीच गर्दी भरपूर झाली. पाहू शकता बघा. आणि बघा बघा टकमक टोक सगळ्यात थरारक असं. तर नमस्कार मंडळी, मी पर्यटनवीर. तर मी आता आहे थेट टकमक टोकावर, म्हणजे ज्या कॉर्नरला जिथं शत्रूंना शिक्षा दिली जायची त्या टोकावर थेट उभा राहिलो. आणि इथनं जो व्ह्यू दिसतो तो तुम्हाला दाखवतो. थेट स्वर्गात आल्याची फिलिंग आहे. बॅकग्राऊंडला तर दिसतच असेल तुम्हाला, फ्रंट बॅक व्ह्यूने दाखवतो. मी पर्यटनवीर तर नीलगिरी व्यक्त करतो, म्हणजे माफ करा, कारण की कसं झालंय, मी एक्स्ट्रा पॉवर बँक वगैरे आणली नाही आहे, त्याच्यामुळं प्रॉब्लेम झाला आहे. मी पुढची व्लॉगिंग करू शकत नाही, पण मी तुम्हाला व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सगळा नजारा दाखवेल रायगडचा. तर ठीक आहे, तर मी इथंच माझा सफर मी संपवतो आहे. तर जेवढा पण मी व्हिडिओ टाकल त्याला लाईक, कमेंट, शेअर करा. थकलोय खूप चालून, त्याच्यामुळं माझा आवाज असा झाला आहे. पण ठीक आहे, चॅनलला आपल्या लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपल्या चॅनलचं नाव तर तुम्हाला माहिती आहे, पर्यटनवीर 02. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. 1 मिनिट, आपला एक सबस्क्रायबर आहे, तो तुम्हाला काय सांगतोय बघा.
पर्यटनवीरला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय. बाय बाय मंडळी.